हाय हॅलो नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचे. सुंदर अशी सकाळ झालेली ना, आपली येथे नाश्त्याची तयारी चाललेली आहे. मस्त बेसनाचे पोळे बनवायचे होते, कारण बोंबली शेंगची भाजी आहे ना अजिबात मुलीला आवडत नाही आणि तिला टिफिनलासुद्धा पोळे द्यायचे होते आणि मला खूप आवडतात बेसनाचे पोळे. मग ते छान असे बनवून घेतले. चपात्या देखील तयार होत्या. मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर ती स्कूलला वगैरे गेली आणि इथे खूप उशिरा पाणी आलं होतं, मग ते देखील भरून घेतलं आणि दुपारचं जेवण करायला घेतलं. तर आय थिंक 2 वाजले असतील आत्ता. चपाती, बेसनाचा पोळा, त्यानंतर बोंबली शेंगची भाजी, तिखट डाळ असं जेवण होतं. तर छान असं जेवण करून घेतलं, कारण की ती झोपली होती. तिला जेवायचं नव्हतं. ती स्कूलमधून आल्याला लगेच झोपली. तर इथे उन्हामध्ये छान कपडे वाळत घातले. असे छोटे छोटे पॅन्टी वगैरे घातल्या ना, त्या लगेच वाळून जातात उन्हामध्ये, कारण नाहीतर मध्ये खाली पडतात सारख्या. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी व्लॉगिंगला स्टार्ट केलं. चपात्या केल्या नाश्त्यासाठी. इथे बाळाला झोपवलं आणि त्यानंतर संध्याकाळी, कारण की थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे संध्याकाळी थोडंसं शूट करायला घेतलं. तर इतका अंधार पडतो ना 7-7:30ला, विचारूच नका. बाळ छान झोपलं होतं आणि मग लगेचच इथे जिरा राईस बनवायला घेतला. तर इथे तांदूळ भिजत घातले होते थोडेसे 5-10 मिनटं. कोथिंबीर छान कट करून घेतली. त्यानंतर इथे थोडंसं जिरं आणि थोडंसं तेल आणि कोथिंबीर ॲड करून घेतली. त्यानंतर आपले जे तांदूळ होते ते देखील ॲड केले. थोडंसं पाणी टाकून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या होत्या. त्यानंतर इथे पीठ देखील छान मुरलेलं होतं. मग लगेचच इथे चपात्या करून घेतल्या, कारण बाळ झोपलं होतं. त्यामुळे बाळ उठल्यानंतर मग असाच टाईमपास होतो माझा. मग मला रात्रसुद्धा पुरणार नाही. दिवस तर पुरतच नाही आणि रात्रसुद्धा पुरणार नाही. तर इथे चपात्या देखील तयार होत्या आपल्या. त्या छान डब्यामध्ये ठेवून दिल्या. आणि तुमच्या देखील डोळ्यांची खूप आग होते ना कांदे चिरताना, माझ्या देखील. मग मी काय करते, पाण्यामध्ये भिजू घालते. आपल्याला कांद्याचा मसाला करायचा असेल किंवा कांद्याची काही भाजी वगैरे, ग्रेव्ही वगैरे काय बनवायचं असेल तर छान इथे मसाला देखील करून घेतला. कोथिंबीरच्या काड्या स्पेशली घालायच्या, खूप छान लागते टेस्ट जी भाजी बनवतात किंवा कालवण बनवतात त्याची. जिरा राईस देखील रेडी होता, मसाला देखील रेडी होता. तर काय व्लॉगिंगला काय शूट करायचं हे काहीच कळत नाही, कारण की दिवसभर घरातच